फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप सभी जो लोग जानते हैं कि हमारे चैनल पे अक्सर समाज में क्या हो रहा है वो दिखाया जाता है। हम अक्सर दिखाते हैं कि कौन क्या कर रहा है, कौन क्या नहीं, किस नेता ने क्या भाषण दिया जिससे क्या खराबी हो सकती है, जनता में आक्रोश होगा या जनता उसका स्वागत करेगी। आपने देखा होगा कि तीसरे महीने में, मार्च के महीने में नरेश राणे, जो कि बीजेपी पार्टी के हैं, हिंदू सकल समाज मोर्चा का यहाँ पे प्रोग्राम था जिसमें उन्होंने हेड स्पीच काफी किया था। मुसलमानों को मस्जिदों में घुसकर मारने की बातचीत की थी। कई मुस्लिम नेताओं को गालियों से नवाजा था। बाद में आपने देखा कुछ दिन पहले कि रामगिरी महाराज जो है, उन्होंने स्पीच देते हुए मुसलमानों के आइडियोलॉजी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऊपर उन्होंने टिप्पणियां की, उनकी शादी को लेकर कई गलत भाषण किए। उसको देखते हुए कई मुसलमानों ने उनके खिलाफ एफआईआर की मांग की। अब देखने जा रहा है कि नीलेश राणे जो है फिर से एक भाषण देते हुए रामगिरी महाराज को सपोर्ट कर रहे हैं और मुसलमानों को बाकायदा गालियां देते हुए दिखाई दे रहे हैं। भड़वा शब्द का इस्तेमाल कर रहे हैं जो कि नहीं करना चाहिए, अब्यूज वर्ड माना जाता है। फिर भी आप हमारे इस वीडियो में देखिए, हम उनकी पूरी स्पीच आपको दिखाएंगे किस तरह मुसलमानों को ये टारगेट कर रहे हैं और हिंदू मुस्लिम का माहौल खराब करने की कोशिश कर रहे हैं। ज्याने आपले विचार मांडले ते आमचे कडवट हिंदुत्ववादी वक्ते माझे मित्र भरतजी, इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या हिंदू माता भगिनींनो आणि माझ्या सर्व हिंदू तरुण मित्रांनो, आज आपण जो मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर ही जी काय निषेध सभा काढलेली आहे त्याची सगळी प्रमुख कारणं हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे। इथे उपस्थित असलेला प्रत्येक हिंदू त्याला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे की आज आपण इथे कशाला जमलेलो आहे। परमपूज्य महान रामगिरी महाराजांच्या समर्थन देण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावर होणारा जो अत्याचार आहे, हल्ले आहे, त्याचा निषेध वर्तवण्यासाठी आपण इथे उभे आहोत। आता आमच्या परमपूज्य महान रामगिरी महाराजांना समर्थन देण्यासाठी आपण इथे आहोत। का समर्थन द्यायला लागतंय? ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंच्या बाजू घेतलेल्या एका आपल्या परमपूज्य महंतांचा, ज्याने हिंदूंच्या हिताचं वक्तव्य केलेलं आहे, हिंदूंची बाजू घेतलेली आहे आणि या जिहाद्यांना त्यांना आरसा दाखवला, आपली स्वतःची त्या जिहाद्यांची लायकी दाखवली असेल तर त्या महंतांना, त्या आमच्या रामगिरी महाराजांना त्यांच्या कोणीही त्यांना वाकड्या नजरेने पाहू शकतं का? हा फक्त तुम्ही प्रत्येकाने मला त्याच्या गोष्टीचं उत्तर द्या। महाराजांना कोण वाकड्या नजरेने पाहू शकतं का आपण असताना? आणि त्या वाकड्या नजरेने पाहिल्यानंतर त्या कार्टांना जिवंत आपण ठेवणार का? ह्याचं पहिलं तुम्ही उत्तर द्या। ते आगे बढ़लेले आहेत, आता आपण काय करतोय त्याच्यावर आहे। ते आगे बढ़लेले आहेत, त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की हा हिंदूंचा देश आहे, मी हिंदूंचा हित तिथे बोलणार आणि हिंदूंचा हित बोलल्यानंतर अगर कुठल्याही जिहाद्याने, कुठल्याही त्या दर्ग्यामध्ये बसलेल्या दाढीवाल्याने आमच्या महाराजांकडे वाकडे नजरेने पाहिलं तर शुक्रवारी तुमची ढुंगणं वरती येणार नाही, एवढी काळजी आम्ही घेऊ।
डायरेक्ट तुमच्या आप्पांकडे तुम्हाला पाठवून देऊन नाटकं करणार नाही. आमच्या महाराजांनी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये बोललेले आहेत. तुमच्या आप्पाच्या पाकिस्तानमध्ये ते बोललेले नाही. तुम्हाला जी नाटकं करायची आहेत, ज्या धमक्या द्यायच्या आहेत, जे समर्थनाचे रॅली काढायचे आहेत, जाऊन काढा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये. या हिंदू राष्ट्रामध्ये काढायचे नाही. नाहीतर बघा जरा नजर फिरवून, हा फक्त ट्रेलर आहे. जास्त वळवळ केली ना, एवढ्या संख्येने बाहेर येऊ, सारे किडे मकोड्यासारखे तुम्ही मराल, एवढे लक्षात ठेवा. किडे मकोडे गेले आहे फक्त 10-14%, जास्त नाही. एक जरा शिंक मारली ना, एक राहणार नाही इकडे, एक राहणार नाही. 2 किलोमीटर चालून आलो आपण. 2 किलोमीटर चालत असताना तुम्ही जरा आजूबाजूच्या मस्जिदी आणि मजारकडे बघा, बघितलं असेल कसे हातभर फाटून आतमध्ये बसलेले. मी माझ्या पोलीस बांधवांना आणि भगिनींना सांगेन, तुम्ही काही चिंता करू नका. या ज्या रॅलीमध्ये नितेश राणे चालतो त्यांच्या ढोंगणामध्ये ताकद येत नाही. काय वळवळ काय नाही वळवळ. त्याला माहिती आहे, एकाने पण ढुंगण बाहेर काढलं ना, वस्त्र फिरून आतमध्ये परत पाठवणार, असंच पाठवणार नाही, परत पाठवणार नाही. बघा किती संरक्षण घ्यायला लागलं या लोकांना. प्रत्येक मस्जिदीवर माझे पोलीस बांधव बिचारे उभे होते. ते काय होता काय ह्याला? मग कशाला मस्ती करताय? कोणाच्या देशामध्ये राहताय? हे हिंदूंचा देश आहे. इथे फक्त भगवादारांचं चालेल, बाकी कोणाचं चालणार नाही, कोणाचं चालणार नाही. जास्त वळवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आमच्या रामगिरी महाराजांच्या संबंधित आता जे पण माझे हिंदू बांधव स्टेटस ठेवतायत, समर्थनाचे स्टेटस ठेवतायत, या भडव्यांची एवढी ताकद झाली आहे की त्यांना जाऊन घरामध्ये मारणे, एवढी ताकद झाली, एवढी हिंमत आहे तुमच्या लोकांना. ठीक आहे, आमचे पोलीस बांधव आपलं काम करतील, पण तुला काही तू परत घरी येणार नाही. 2 पायावर परत घरी येणार नाही. तुला वाटतंय की तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला माहित नाही? कोणीही आमच्या देशामध्ये आमच्या परमपूज्य महान रामगिरी महाराजांच्या समर्थनात कोणीही स्टेटस ठेवले आणि कुठल्याही जिहादाने त्याला कशाही प्रकारचा त्रास दिला तर त्याला काय 2 पायावर आम्ही घरी सोडत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. नाही सोडायचं. तेवढं हिंदूंनी आपली धाक दाखवलीच पाहिजे. ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या 90% आहे, यांची हिंमत होती कसे हो आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची? कशाला द्यायची आम्ही रामगिरी महाराजांना संरक्षण? आम्ही नाही देणार. कारण का देशातला प्रत्येक हिंदू आमच्या रामगिरी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, हे आपण संदेश दिला पाहिजे. आपण असताना कशाला महाराजांना समर्थन पाहिजे? अरे आम्ही असताना, एवढे हातपाय असताना, एवढ्या डोक्यावर आणि गळ्यावर भगवा असताना कशाला द्यायचा आम्ही आमच्या पोलिसांना त्रास? आम्हाला पण बघायचंय ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात. आम्हाला पण पाहायचंय कसे थोबडे कसे फिरतात त्यांचे. परत सांगून ठेवतो, पाहिजे तर हिंदीमध्ये सांगतो, वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ, या गांडूंना समजलं पाहिजे ना, नाहीतर बोलतील ये तो मराठी में बोल के गया, मेरे को कुछ समझा ही नहीं, इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो.
तुमको तुम्हारी कौम की अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जवान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना. नाही चालणार माझ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी. आम्ही पाहतोय युट्यूबवर आणि सोशल मीडियावर कोण कोण आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल हे एक एक मौली उठतायत आणि भाषणं देत आहेत, धमक्या देत आहेत, त्यांना अंगावर जाण्याची भाषा करतायत, आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल वेळा वाकडा बोलतायत. पोलिसांना मी सांगेन वेळेतच ते युट्यूबचे चॅनल बंद करा. प्रत्येकावर आमचं लक्ष आहे. नाहीतर कुठेही तो त्यांचा कोण धर्मगुरू किंवा मौलवी अशा कुठल्या स्टेजवर असा कुठेतरी बडबडत आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही, हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा. त्यांना दाढी दाग करण्याची पण जागा आम्ही ठेवणार नाही. म्हणून उगाच वाकड्यामध्ये आमच्या जाऊ नका. कोणाचा देश आहे हे पहिला माहिती घ्या, याबद्दल पहिला विचार करा. अरे एवढे हिंदू मोठ्या संख्येने असताना कशाला चिंता करायची आमच्या महंतांनी आणि आमच्या महाराजांनी? आम्ही नाही काय करू शकत त्यांच्या संरक्षणासाठी? नुसतं घोषणा देत बसायचं? उठाव डांडे भगाव काय काय फक्त घोषणा? कधी भगवणार? त्याला दांडानीच पहिला उचलतो. काय करणार याचा पहिला विचार करा. रस्त्यात येताना किती मदार दिसला, कुठून आला हा मदार, कोणी बांधला हा मदार, कुठला पुरावा प्रशासनाकडे आहे त्याची मदार 100-200 वर्षाची आहे, कुठला पुरावा आहे प्रशासनाने येऊन मला दाखवावं. या रस्त्यामध्ये येत असताना आमचं कुठलंही मंदिर दिसलं का मध्ये असं चालत असताना? एक तरी दिसला? कुठेतरी आडवं येत असताना दिसलं? यांचे येतात असे मध्ये, सगळ्या मधूनच येतात. मला मुळामध्ये हे जे मजार बांधणारे आहेत, हे जे कवर काय ते त्यांचे थडगे बांधणारे आहेत, मला त्याला सांगायचं आहे, जो इस्लाम मानणार आहे, जो अल्लाला मानणार आहे, जो मोहम्मद पैगंबराला मानणार आहे, त्याला ह्या मदार हे बांधणं, हे कबर बांधणं त्याला मान्य आहे का? तुमच्या मोहम्मद पैगंबरांनी तुमच्या शिकवणीमध्ये हे मदार आणि कबर याबद्दल काय सांगून ठेवलंय? मूर्ती पूजा, दगडाची पूजा तुम्हाला मान्य आहे का? अरे मुळामध्ये तुम्ही तुमच्या इस्लामचे पण होत नाही तर तुम्ही आमच्यासारख्या हिंदू आणि म्हणून तुम्ही ज्यांना काफिर म्हणतात त्यांचं तुम्ही काय होणार? तुम्ही या देशाचे काय होणार? अरे ज्या मोहम्मद पैगंबरांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या शिकवणीमध्ये मदार आणि ह्या कबर आणि ह्या थडग्यांच्या विरोधात भूमिका घेतली, हे तेच बांधत बसलेले आहेत मध्ये. म्हणजे हे त्यांचे तरी आहेत का? त्याला यांच्या बापाचं नाव माहित नाही, बापाचं आडनाव माहित नाही, कोण कोणाचं आहे हे माहित नाही. मला तर आधार कार्ड सेंटरमध्ये हे जात असेल, मला आश्चर्य वाटत असेल. तो बिचारा आपला टाइप करना बोलत असेल, अब्बा का क्या नाम लिखू, तो बोले क्या बोलू, किसके अब्बा का नाम दू, मेरा के बाजू वाले का? हे अशी यांची अवस्था, हे अशी यांची अवस्था. आणि आम्हाला आव्हान देणार, आमच्या महाराजांकडे वाकड्या नजरेने बघणार आणि वाकड्या नजरेने बघितल्यानंतर आता बघा आम्ही चालत असताना त्यांना धन कसे शटर बंद होत होते, त्यांना माहिती होतं. शटर उघडं ठेवलं ना उद्या सकाळ दिसणार नाही त्या दुकानाची. त्यांना ही आहे हिंदूंची ताकद बांधवानो, ही आहे, एक लक्षात घ्या. तुम्ही जेवढे संघटित राहाल, जेवढं हिंदू म्हणून विचार कराल, तेवढं हे लोक तुमच्या समोर नजरेला पण उभा राहणार नाही आणि आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. काय घाणेरडं राजकारण चाललंय छत्रपती शिवरायांच्या बद्दल, अरे आमच्या आराध्य देवताबद्दल, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल
सिंधुदुर्गामध्ये जी काही घटना घडली, कुठलाही जिवंत हिंदू त्याला त्याचे समर्थन करणार नाही. प्रत्येकाला जरी त्या मूर्तिकार असेल, कोण तो आपटे असेल का कापटे असेल, तो याला येऊन तरी ते समोर त्याला नाही आपटला ना तर नावाचं नितेश राणे नाही सोडणार. आमच्या आराध्य देवताशिवाय आमच्या महाराजांपेक्षा आम्हाला कोणच मोठे नाही. पण त्या छत्रपती शिवरायांच्या नावाने जे राजकारण करणारे आहेत, जे आज मोठे जोड्या मारण्यासाठी मुंबईमध्ये जमले आहेत, मला त्याला विचारायचं आहे की जेवढा राग तुम्हाला सिंधुदुर्गाच्या घटनेवर आहे, तेवढा राग तुम्हाला हडपसरमध्ये जेव्हा एका पठाण नावाच्या जिहादीने आमच्या महाराजांची मूर्ती दगडाने ठेचून तोडून टाकली, तेव्हा ह्याच्यातला एक पण शिवभक्त शिवप्रेमी का बोलला नाही, जो आज तिथे जोड्या मारायला उभा राहिलाय? तो पठाण तुमचा काय बाप लागतो काय, जावई लागतो काय? नाव पठाण आलं, अब्दुल आलं, ते लगेच पिळ्यात घुसले. तेव्हा ढोंगणात ताकद नाही, तेव्हा हिंमत नाही मोहल्ल्यामध्ये जाऊन विचारायला की बाबा छत्रपती शिवराय हा आमचा बाप आहे, त्या पठाणला समोर करा, आम्हाला त्याला मान कापून समोर टाकायची आहे. आम्ही बोलतो आम्ही त्या आपल्याला सोडणार नाही, पण हिंदू मुसलमान कोण करताय? जो नियम आम्ही त्या आपल्याला लावलाय तोच नियम आम्ही त्या पठाणला लावणार, आणि जो नियम त्या पठाणला लावलाय तोच या आपल्याला लावणार. पण हा विषय तुम्ही लोकांनी बारकाईने समजला पाहिजे. अरे दीनदयाळ येतात, हडपसरमध्ये येतो आणि आमच्या महाराजांच्या मूर्ती तोडतो, आणि ह्यांच्यामध्ये चकार कोण बोलायला तयार नाही. किती ह्यांच्यामधले जिहादी आपल्या स्टेटसवर त्या औरंग्याचा फोटो ठेवतात, त्या टिप्याचा फोटो ठेवतात, ह्यांच्यामध्ये कोण बोलताना दिसत नाही. त्याला टिप्यात बोलणार कशाला, इज्जत द्यायच्या नालायकाला? तेव्हा एक ह्यांच्यातला कोण बोलत नाही, तेव्हा हे कोण ह्यांच्यातला जोड्या मारत नाही. पण फक्त आता कोणतरी हिंदू सापडलाय आणि ह्यांना जिहादांना खुश करायचंय म्हणून हे सगळ्या जोडे मारण्याची नाटकं सुरू आहे. बांधवांनो, काय चाललंय आमच्या गड किल्ल्यावर? महाराष्ट्रातला एक पण असा गड किल्ला हे लोकांनी सोडलाय का ज्याच्यावर हे लोक हिरवी चादर चढवत नाही, टाकत नाही, अतिक्रमणाची नाटक करत नाही? एक पण असा सोडलाय का? प्रत्येक किल्ल्यावर जाऊन बघा, हिरवी चादर टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. आणि मग तिथे हे लोक गोळा होतात आणि मग तिकडे आपलं अतिक्रमण वाढवतात, लँड जिहाद करतात, आणि एक दिवस आपल्या महाराजांचा असलेला भगवा झेंडा तिथून काढून टाकणार आणि तिथे हिरवा फडकून त्या औरंग्याची लाल करत बसणार. तो दिवस आपल्या सगळ्यांना बघायला लागेल. मग तुम्ही ठरवलं पाहिजे, आज जेवढा राग तुम्हाला त्या सिंधुदुर्गाच्या पुतळ्या संदर्भात आहे, तेवढा राग त्या किल्ल्यावर चढवणाऱ्या हिरव्या चादरींबद्दल कधी येणार? आपला एक एक किल्ला महाराजांचा, त्या छत्रपती शिवरायांनी जो इतिहास घडवला, त्या इतिहासाचे हे गड किल्ले हे साक्ष आहेत. त्या किल्ल्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो की माझ्या राजांनी एवढा मोठा इतिहास घडवला. आज त्याच्यावर जेव्हा हिरवी चादरं टाकली जात आहेत, त्याच्यावर जेव्हा मस्जिदी आणि दर्ग्या बांधले जात आहेत, तेव्हा आपण सगळेजण गप्प का आहोत हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे. आणि आपण लोक कोण काय बोलायला गेलो तर लगेच डायलॉग ऐकायला येतो, सर्व धर्म समभाव. त्याचं काय ह्याच्या आपण याच्या ढोणावर लिहून ठेवलंय सर्व धर्म. सांगा मला, काही दुसरं बोलायला गेलो की नाही बाबा भाईचारा आहे ना, आता कोणाचा भाई आणि कोणाच्या ढोणात चारा ह्यानाच माहिती, ह्यानाच माहिती. आम्ही काय करायला गेलो तर सर्व धर्म समभाव. पण पुण्यामध्ये आता गेल्या आठवड्यामध्ये एक हे लोकांचा मोर्चा निघाला गोल टोपीवाल्यांचा. त्या मोर्चाची परवानगी पोलिसांकडे कशी मागितली?
की आम्हाला सर्व धर्म समभाव रॅली काढायची आहे. पोलिसांनी आपलं घेऊन टाकली. ठीक आहे, शांतता राहिली आहे, त्याला द्या परवानगी. सर्व धर्म समभाव आहे ना, काही नाही प्रॉब्लेम होणार. आणि मग जेव्हा ती रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये घोषणा काय निघाल्या? अल्लाहू अकबर आणि सरतन से जुदा. म्हणजे तुम्ही सर्व धर्म समभावाच्या नावाने तुम्ही रॅलीची परवानगी मागितली ना. मग सरतन से जुदा कुठे आलं? आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही कोणाचा सरतन से जुदा करणार? आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतो. इथे शरिया कायदा चालत नाही. हे या जिहादांनी लक्षात ठेवावं. त्या शरियामध्ये जसं सरतन से जुदा घोषणा दिली जाते, त्या पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सरतन से जुदा घोषणा आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल दिले जात होते. आणि आम्ही ऐकत बसायचं. आम्ही नुसतं त्या लोकांच्या बातम्या फॉरवर्ड करत बसायचं. पोलिसांकडे फक्त तक्रारी देत बसायच्या. सरतन से जुदा आमच्या देशामध्ये का बोलताय? तुमची हिंमत कशी होते? त्या जिहादाच्या सरतन से जुदा वाल्यांना जे इथे कोणी माझं भाषण ऐकत असतील, मस्जिदीमध्ये गपचूप व्हिडिओवर बघत असतील, त्या सर्व भडव्यांना सांगतो, हे सरतन से जुदा घोषणा माझ्या देशामध्ये तुम्ही परत दिल्या तर तुझ्या शरीरावर तुझा सर जास्त वर ठेवणार नाही, ही शपथ आजच्या निमित्ताने इथे घेऊन जातो. माझ्या देशामध्ये हे सरतन से जुदा घोषणा द्यायच्या नाही. आणि तुला अगर द्यायचं असेल तर जाऊन सांग माझ्या तुझ्या अम्मीला, तू काय जास्त वेळ जिवंत राहत नाही, जाऊन तिला सांग, निरोप देऊ नये पहिला कि मेरा कुछ ठीक नहीं बाबा, मैं अभी सरतन से जुदा बोल के आया हूं, सांगून ये तिला. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेजण हिंदू म्हणून या बाबतीमध्ये जागरूक राहायला पाहिजे. रामगिरी महाराजांना विश्वास दिला पाहिजे की महाराज हा तुमचा हिंदू राष्ट्र आहे, या तुमचा हिंदुस्थान आहे. इथे तुमचा प्रत्येक हिंदू तुमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत. आम्ही असेपर्यंत हे कोणतेही सरतन से जुदावाले तुम्हाला वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. एवढ्या हिमतीने तुम्ही त्यांना विश्वास दिला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की नको मला पोलिसांची संरक्षण, मी माझ्या महाराष्ट्रात आणि देशात उघड्या छातीने आणि मोकळं मी फिरू शकतो, असा विश्वास तुम्ही या आणि वातावरण या देशामध्ये घडवलं पाहिजे. मला आश्चर्य वाटतो, हल्ली आता सांगलीमध्ये आम्ही एका कार्यक्रमाची परवानगी मागितली. विष्णूचा अवतार म्हणून वराह जयंती आम्हाला साजरी करायची आहे, त्यासाठी परवानगी मागितली. कुठली तरी मदिना नावाची ट्रस्ट आहे, त्या लोकांनी आक्षेप घेतला आणि सांगितलं वराह जयंती साजरी करायची नाही. पण आमची वराह जयंती साजरी करायची नाही. पण तुम्ही राजरोज पद्धतीने प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये हे आमच्या गौमाताची जो काही कत्तलाचा कार्यक्रम सुरू ठेवलाय, मग ते आम्ही कशाला सहन करायचं? तुम्हाला अगर तुमच्या वराह आमची जयंती एवढी तुमच्या मिरची लागते, तर त्या गौमातेला आम्ही आमचा दैवत समजतो. तुम्ही तिचा कत्तल करून तिचा मांस विकून जेव्हा तुम्ही तुमचे धंदे आणि तुमची घरं चालवता, तुमचा धर्म वाढवता, तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आम्ही कसं सहन करायचं? म्हणून पोलीस प्रशासनाला सांगेन, माझ्या हिंदू समाजाला सांगेन, ते अगर आपल्याबद्दल विचार करत नाहीत, त्यांना अगर आपल्या धर्माची काही पडलेली नाही, तर तुम्ही दरवर्षी मोठा जोशाने आणि जोशाने जिद्दीने वराह जयंती साजरा करायलाच पाहिजे, हे तुम्हाला आजच्या निमित्ताने सांगून ठेवतो. काळ्या मिरवणुका जाऊन दे, मस्जिदींच्या समोर जोरजोरात नाटक काढत कळवून देताना तुम्ही ज्या दिवशी आमच्या गाईचा कत्तल बंद कराल, त्या दिवशी आमच्या वराह जयंतीचा विरोध करण्याची हिंमत ठेवा, नाही तर तुमचं ऐकणार नाही ऐकणार. तुम्ही तुमच्या धर्माच्या पलीकडे काय बघत नाही.
त्या धर्माच्या पलीकडे काही तुमच्याबद्दल विचार करेल. काय बोलला आमच्या भरतने? जेव्हा त्यांच्या इस्लामचा विषय येतो तेव्हा तुम्ही सगळेजण त्यांच्यासाठी काफीर आहात. तुमची त्याच्यासमोर काय लायकी नाही, त्याच्यासमोर काय किंमत नाही. जेव्हा धर्माचा विषय येईल आणि धर्मामध्ये आणि तुम्हाला निवडण्याची वेळ येईल तेव्हा तुमचं मान कापून तो त्याच्या धर्मासाठी बाजूला ठेवेल. एवढं कडवटपणा आणि कडवट ते स्वतःच्या धर्मासाठी असतात. अगर ते एवढा कडवटपणा दाखवत असतील तर माझ्या हिंदू बंधू भगिनीनो आणि तरुण मित्रांनो, नुसतं आपण गळ्यात भगवा टाकून डोक्यावर भगवाला टोपी घालून गप्प बसायचं का? याबद्दल थोडा माझा प्रश्न विचारता. ताकदीने आपण कमी नाही आहोत हे लक्षात ठेवा. जी ताकद त्यांची 5% असेल तर आपली 50% आहे. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये एक संदेश गेलाच पाहिजे. ते कुठल्याही हिंदूला, कुठल्याही माझ्या ह्या माता भगिनीला लव जिहादच्या नावाने, लँड जिहादच्या नावाने आम्ही त्यांच्या वाकड्यात गेलो तर आम्ही काय 2 पायावर घरी जात नाही असा संदेश त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. बांधवानो, त्यांना धाक बसली पाहिजे, त्यांना हिंदू समाजाची भीती बसली पाहिजे. आज तुम्ही सांगा मला, त्यांच्यातले मौलवी किती बोलतात हो, किती धोबाड उघडतात. एकाला काय करणे होण्याची काय हिंमत होते का? कोणालाही केसाला धक्का लागतो का? सगळे असे कडक मध्ये असे उभे असतात. ते कोई भी हमारे आदमी के तरफ देखेगा हम जिंदा छोडेंगे नाही. मग हीच भावना, हाच कडवटपणा आपल्याला परमपूज्य रामगिरी महाराजांच्या संदर्भात दाखवायचे, संदेश द्यायचा आहे. काय बोलले नाही चुकीचे आपले रामगिरी महाराज, पहिले हे लक्षात ठेवा. जे रामगिरी महाराजांनी बोलले तेच त्यांच्या असंख्य धर्मगुरू बोलून गेलेले आहेत. मी तुम्हाला 100 तरी व्हिडिओ दाखवतो. अहो, त्यांचा जो झाकीर नाईक नावाचा जो भडवा आहे, तो बसून नुसतं हिंदूंच्या बद्दल गराळ ओकतो. जरा जावा युट्यूबवर आणि जावा गुगलवर, मोठे लोक त्याचे लाखोनी सभा आणि विचार ऐकण्यासाठी गर्दी करतात. पुरा हिंदू समाज अभी बाकी आहे. हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे, ते लोक तुम्हाला देत आहे, ते लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही याबद्दल विचार करा. काय चुकीचे बोलले नाहीत महाराज हे पहिल्या डोक्यात रजिस्टर करून टाका. कोणी तुमच्या समोर आला विरोध करण्यासाठी, त्याला बोले बावळट, पहिला तुझा मोबाईल उघड आणि तुझ्या पहिल्या बापांचं पहिलं भाषण बघ आणि मग महाराजांवर वाकड्या नजरेने बघ. मग तुम्हाला कळेल की त्याच्या तोंडातून शब्द निघणार नाहीत. आणि महाराज आपले रामगिरी महाराज विद्या म्हणजे अभ्यासू आहेत. आपण हिंदू धर्म म्हणून वर्षानुवर्ष आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतायत, समाज प्रबोधनाचं काम करतायत. पण एवढा मोठा महान अगर काय बोलला असेल, अहो त्यांचं पूर्ण भाषण ऐका. त्यांनी इस्लाम लोक का सोडतायत, इस्लाम सोडलेल्या लोकांची भावना त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये बोलून दाखवलेली आहे. किमान 5 ते 10 लाख मोठ्या संख्येने मुसलमान समाजाचे लोक इस्लाम सोडून एक्स मुस्लिम बनतायत. हेच आमच्या रामगिरी महाराजांनी. हे थांब रे, काय चाललंय, थांब ना जरा. कुठे वायर टाकतोस ती? 2 मिनिटं थांब, संपायला आलाय. महत्वाच्या माहितीच्या समोर वायर टाकतो. म्हणून जे एक्स मुस्लिम मध्ये ज्याने इस्लाम सोडलंय त्यांची जी कारणं आहेत तेच आमच्या रामगिरी महाराजांनी सांगून ठेवलेली आहेत. म्हणून परत एकदा सांगतो, कोणी रामगिरी महाराज जे बोलले, मी तर बोलतो परत असं व्यासपीठावर आले होते. मला वाटतं कालच आले वाटते, तिथे आले होते ना काल तरी. आज आले, कधी रामगिरी महाराजांनी आले तुमच्या समोर अशा गर्दी म्हणून त्याने आवाहन करा की महाराज वन्स मोर परत एकदा इस्लाम बद्दल सांगून दाखवा. महाराज वन्स मोर करून दाखवा आणि आम्हालाही बघायचं कोण तुमच्या वाकड्यामध्ये जातं आणि बोलल्यानंतर परत त्याच्या अब्बाकडे 2 पायावर जाताकडे हे आम्ही बघू. अशी हिंमत आणि असा दरारा आपल्या हिंदू समाजाचा तयार करा, तरच या आपल्या शहरामध्ये आपण जगू शकणार. नाहीतर आज कसे बघा, कसे आपल्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत, कोण बाहेर येणार नाही.
पोलिसांना मी सांगेन चिंता करू नका, मी बाहेर जाईपर्यंत हा दुसरा मोर्चा आहे श्रीरामपूरला. पुरा दिवस नगरमध्ये आरामात फिरतोय. यांच्यामधला एकही आला त्याला माहिती आहे मी त्यांना काही जिवंत सोडत नाही. नितेश राणे असा नुसता फिरत नाही, तयारीमध्ये आलेलो आहे, त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी काय कुठला व्हाईट कॉलर आणणार नाही, मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही. आपला पूर्ण कार्यक्रम असतो, पूर्ण 100%, 99% पण नाही. त्यांना माहिती आहे, पूर्ण इतिहास माहिती आहे. त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबिय आहे, बाकी कोणाच्या ढुंगणात टाकत नाही. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे, हे लक्षात घ्या. म्हणून माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका. आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे. हिमतीने वागा, जिद्दीने फिरायचे, काय चिंता करू नका. इथे कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही. बघा मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलत. बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गब्बर आलाय. मी पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा. आपल्याला वाकड्यात जायचं नाही. अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे. तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाकड्यात जाऊ नका, नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल. ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा. ही हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय. नाही तर काय दुसरं तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काही चेक दिलाय, डिपॉझिट करणार, घरी जाणार, त्याच्यातल्यापैकी नाही. आम्ही वटमध्ये फिरणारे लोक आहे. आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय, बाकी काय नाही. सरकार तुमचं आहे, हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे. मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवड हिंदुत्वादी आहेत. गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस हा तर प्युअर 100% हिंदुत्वादी आहे. 100%. या बाकीच्यांसारखा चायनीज मॉडेल नाही. म्हणून त्याची काही चिंता करू नका, कुठे काय होत नाही. म्हणून परत जाता जाता सांगतो, परत पुढे जास्त परत आपल्या इथे फिरत असताना पोलिसांना त्रास होता कामा नाही. पोलिसांना पुढच्या वेळी कळलं पाहिजे हे हिंदूंची रॅली आहे, तिथे संरक्षणाची गरज नाही. कारण का तसे पण ते बाहेर येत नाही, तसे पण ते बाहेर येत आणि येणार पण नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेन, जे बांगलादेशमध्ये झालंय ते मुद्दामून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा. तिकडला हिंदू समाज गाफील राहिला. तिकडला हिंदू समाजाने ह्या जिहाद्यांवर विश्वास ठेवला, त्यांना घरात घेतला, त्यांना धंदे दिले, त्यांना नोकऱ्या दिल्या. हे अशाच कापड बाजार सारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले, टेलरच्या नावाने आले, विविध असे छोटे मोठे धंदे करायला लागले. मग एकदा सगळे धंदे करायला लागले, मग खांद्यावर बसले आणि कानात मुतून निघून गेले. यांची अवस्था. जो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना, तो तुमचा कधीच होणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा, बा लिहून ठेवा कुठेतरी. म्हणून हिंदू म्हणून आपला दरारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी तयार करा की आपल्या रामगिरी महाराज असतील, आपले अन्य महंत असतील, ज्यांना जे बोलायचं असेल ते मोकळ्या पद्धतीने बोलले पाहिजे. कारण का माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असेपर्यंत आम्हाला कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. एवढी हिंमत आमच्या महंतांमध्ये असली पाहिजे, एवढाच विश्वास. काय रे बाबा, कोणावर त्या कारवाया पण त्या पोलिसांनी करायच्या. तू काय करणार, 4 बटन उघडे करू तू काय ना, बाकी मी आहे ना तुला वाचवायला. काय चिंता करतो. हे काहीतरी चिठ्ठी दिली आम्हाला कुठली तरी इथे काय सर्जेपुरा ना, हनुमान मंदिर शेजारी अवैध धंदे जिहादेकडून सुरू आहे, कृपया आमच्यामध्ये ताकद नाही म्हणून आपण सगळं काय करावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा, आपण शेजाऱ्यांच्या वर दिलेला आहे. बरोबर आहे ना रे बाबा.
अरे सगळं मी मग तू काय करून टाका ना, बाकी बसले ना इथे, काय चिंता करता, एक केस होणार नाही तुमच्यावर, चिंता करू नका, काय होत नाही. कारण आम्ही काय कोणाच्या वाकड्या जात नाही, आम्ही काय कोणावर मुद्दामून अंगावर जात नाही. जे अवैध आहे, जे अनधिकृत आहे, अहो या लव्ह जिहाद लँड जिहादच्या नावाने आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे, त्याच्या विरोधात माझ्या कुठलाही हिंदूने अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस. कार्यक्रम कर, एक फोन मला कर, तुला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, हा शब्द तुम्हाला देतो. शेवटी हा आमच्या धर्माचा विषय आहे. आमच्या धर्मावर कोणी अंगावर चालून येत असेल तर त्याला आम्ही ठेवणार नाही, हे आज तुम्हाला इथे सांगून जातो. म्हणून जास्त काय बोलत नाही. परत पुढचा मोर्चा जेवढी हवा भरली आहे ना, त्याचा इफेक्ट दिसला पाहिजे. काय फोन आले पाहिजे, ते घराच्या बाहेर येत नाही. आपला हे सोडून गेलेले आहे, घर विकायला सुरू झालेलं आहे, आणि मग फक्त आपल्या हिंदूंचा आपला अहिल्यानगर करून टाकू, आहे की नाही. नको आपल्याला हे हिरवे झेंडे इथे, कशाला पाहिजे इथे त्याला. जे झेंडे लागले पाहिजे ते फक्त भगवेच असले पाहिजे, अशा शपथ घेऊन निघून निघा. म्हणून आपल्याला सांगेन, आज जो सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालाय तो आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या रामगिरी महाराजांचं समर्थन करण्यासाठी निघालाय. यापुढे अशा पद्धतीची आव्हानं करत बसणार नाही. आपल्याला विश्वास द्यायचा इकडच्या हिंदू समाजाला, ते कोणीही आमच्याकडे वाकडे नजरेने बघितलं तर हा पूर्ण माझा समाज त्याला जागेवर ठेवणार असा संदेश तुमच्या लकडकडून भेटला पाहिजे. एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो, एकदा जोरदार होऊन दे जय